डॉक्युमेंट चेकिंग लिस्ट लागली त्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता ही मुंबई पोलीस 2022-23 ची भरती मागच्या भरतीची आहे आणि या भरतीची डॉक्युमेंट चेकिंग पण कधी होणार सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 15/6/2026 रोजी ही मुंबई पोलीसची मागची जी 22-23 ची भरती झाली त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी इथे बोलवण्यात आलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. यामध्ये डॉक्युमेंट चेकिंगसाठी त्यांनी विषय हा पीडीएफ तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही. आता त्यांनी 19/6/2026 रोजी सकाळी त्यांना कलिना प्रशिक्षण सांताक्रुझ पूर्व मुंबई येथे उपस्थित राहण्यासाठी सांगितलेले आणि डॉक्युमेंट चेकिंगसाठी तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे तुम्ही डॉक्युमेंट चेकिंग वगैरे भरले तेच तुम्हाला लागणार आहे. लेखी परीक्षेचं आवेदन अर्ज परीक्षेचं मैदानी चाचणीचा आणि तुम्ही जे फॉर्म भरले असेल ते 10वी-12वी मार्कशीट कास्ट नॉन डोमिसाईल वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये नमूद केलेल्या आहे. सर्व डॉक्युमेंट यामध्ये सांगितण्यात आलेले आणि त्याचे 2 सेट तुम्हाला न्यायचे मित्रांनो. आता ज्या विद्यार्थ्यांना यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे आणि तुमची जी आता चालू मुंबई पोलीस भरती जी झालेली मित्रांनो त्याची पण आता लवकरच तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग होतील. त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया समोर. त्यामध्ये विद्यार्थ्यांची तुम्ही बघू शकता. आता जी 22-23 ची भरती त्यामध्ये टोटल आता एससी वगैरे ओपनचे वगैरे एकूण टोटल विद्यार्थी म्हणले तर आसपास आपल्याला येथे वरचे विद्यार्थी 43 आणि खालचे 8 म्हणजे जवळ आपल्याला इथं 50च्या जवळ आसपास म्हणजे या विद्यार्थ्यांच्यामुळे तुमची डॉक्युमेंट चेकिंग झालेली मित्रांनो. आता मागच्या भरतीचे जे विद्यार्थी असतात त्यांचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीचे जे पण विद्यार्थी असतात त्यांना बोलवण्यात येते. आता या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाली. आता या मागच्या भरतीचे सगळ्यांची डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाली. आता ज्या विद्यार्थ्यांची आता निवड झालेली सध्या नवीन पोलीस भरतीमध्ये आता मग त्यांच्या ओपननुसार तुम्हाला टप्प्याटप्प्यानं बोलवण्यात येईल. सगळ्यात आधी ओपनचे विद्यार्थ्यापासून सुरू करण्यात येते. त्यानंतर तुमचे 2-3 टप्प्यामध्ये मुंबई पोलीसची डॉक्युमेंट चेकिंग होतील. आता यांची जर संपली आता याची जी 22-23 ची भरती जे विद्यार्थी यांची जर डॉक्युमेंट चेकिंग संपली यांच्यानंतर लगेच तुमची डॉक्युमेंट चेकिंग होईल. म्हणजे आपल्याला एक यामध्ये महत्वाचा मुद्दा कळतो की आता डॉक्युमेंट चेकिंगसाठी सुरुवात झालेली आहे. आता जास्त दिवस लागणार नाही. आता यांचे झाले का त्यांच्यानंतर तुमची 2-3 दिवसामध्ये नक्कीच एक नवीन टप्प्याटप्प्याने तुमच्यासाठी डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. आणि त्यासाठी मग तुमच्या महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहतो. त्यासाठी अनेक विद्यार्थी व्हिडिओ बघतात मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि तुम्हाला ही पीडीएफ कुठे भेटणार आहे त्याविषयी मी सविस्तर सांगतो. पण मुंबई पोलीस भरतीच्या डॉक्युमेंट चेकिंग वगैरे मेडिकल होईल. आता जॉईनिंग पर्यंत सर्व गोष्टीच्या तुम्हाला पीडीएफ मी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही व्हिडिओच्या शेवट आता व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून घ्यायचे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी लिंक प्रोव्हाइड करून देईन. त्या ठिकाणी तुम्हाला जे पण मुंबई पोलीस भरती रिलेटेड पीडीएफ वगैरे आल्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतं मित्रांनो. आता नवीन पोलीस भरती यांचं झालं नंतर तुमचं होतील आणि एवढे दिवस तुम्ही वेट केला मित्रांनो, अजून काही दिवस वेट करा. नक्कीच टप्प्याटप्प्याने तुमची डॉक्युमेंट चेकिंग होतील आणि लगेच तुमचं मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला 1-1.5-2 महिन्याच्या आत हजर करण्यात येईल. आणि मुंबई पोलीसचं आता सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, आता ट्रेनिंग सेंटर वगैरे काही फुल झालेले त्या कारणास्तव तुम्हाला आता काही विद्यार्थी जॉईन करून घेतील ओपनचे वगैरे काही 500, 600, 1000, 2000 पर्यंत. त्यानंतर आता जे विद्यार्थी ट्रेनिंग सेंटरला जर जागा नसल्या तर तुम्हाला लेट हजर करण्यात येईल. आता जे विद्यार्थी आता नवीन पोलीस भरतीमध्ये आहे आणि जे समांतर आरक्षणवाले विद्यार्थी वगैरे असतात, स्फोट प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त वगैरे यांचं जोपर्यंत जे समांतर आरक्षण सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होत नाही तेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग देता येत नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी थोडे लेट जॉईन होतात मित्रांनो. ओपनच्या विद्यार्थीपेक्षा तुलनेत जर म्हणलं तर 15-20 दिवस लेट होतात. आणि जर तुम्ही कॅटेगरी प्लस समांतर आरक्षण असतील म्हणजे वीज प्रकल्पग्रस्त, वीज स्फोट असतील तर तुमची अजून जॉईनिंग लेट होते मित्रांनो. सगळ्यात जास्त मुंबईला जॉईन व्हायचे चान्सेस असतात ओपनचे विद्यार्थ्यांचे. ओपनचे विद्यार्थी लवकर एकदम पटकन जॉईन होतात. त्यांचे ओपनचे डॉक्युमेंट वगैरे एकदम नॉर्मल असतात त्यांना. आणि राहिला विषय एखाद्या वेळेस मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग आणि मेडिकल ज्या दिवशी तुमचं होईल, मेडिकल ज्या दिवशी झालं त्याच दिवशी तुम्हाला जॉईनिंग देण्याची शक्यता पण असते मित्रांनो. मुंबई पोलीससाठी त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याचपैकी मागच्या भरतीला वगैरे पण ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट चेकिंग म्हणजे मेडिकल झालं त्याच दिवशी तुम्हाला जॉईनिंग करण्यात येते मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा. महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो, नक्कीच तुम्हाला फायदा होतो. आणि मुंबई पोलीस म्हणजे आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त तुम्हाला मुंबई पोलीस अपडेट विषयी माहिती मिळणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो.